रस्ते विकासावर भर दिला खरा, मात्र केलेल्या कामाच्या दर्जाची कंत्राटदाराने वाट लावल्यामुळे कोठारी ते पारडी बोदडी जाणाऱ्या मार्गावरील शनिवार पेठजवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला। नेमकाच रहदारीला पूल खुला करून दिला होता। पूल दिवसा कोसळल्यामुळे वाहनांचा अपघात टळला। रात्री कोसळला असता तर कित्येक वाहनांचे अपघात झाले असते हे सांगणे कठीण आहे। कोठारी ते पारडी बोदडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे काही ठिकाणी डांबरीकरण आणि पुलाचे बांधकाम करण्यात आले। डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा लपून राहिलेला नाही। किनवट ते मांडवा जाणाऱ्या मार्गावर कमी जाडीचा डांबराचा थर देऊन गुत्तेदार कामाची गुंडाळपट्टी करत असताना वंजारवाडीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क कामच थांबवल्याने प्रशासनातील संबंधित अभियंत्यांनी तात्काळ दखल घेतल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा आवश्यकतेनुसार डांबरीकरण केल्यामुळे कंत्राटदारांच्या कामाच्या क्वालिटीचे पितळ उघडे पडले होते। जनरेट्यामुळे दुसऱ्यांदा डांबरीकरण करण्याची नामुष्की कंत्राटदारांवर ओढावली हा यावर्षीचा नवा इतिहास म्हणावा लागेल। कोठारी कोपरा धानोरा असा हा नांदेड जाणारा कमी अंतराचा प्रसंगानुरूप एकमेव पर्यायी मार्ग आहे। कोपरा घाटातील कामाची वाताहत झालेली आहे। घाटातील काम कधी पूर्ण होणार यावर खूप काही अवलंबून आहे। शनिवार पेठ गावाजवळ नवीन पूल बांधण्यात येऊन मागील आठवड्यात दळणवळणासाठी खुला केला होता। एके दिवशी पुलाचं छत कोसळलं, मात्र वेळीच दखल घेतल्याने दुर्घटना टाळता आली। बांधकाम विभागाने याही कंत्राटदाराची कानउघडणी केल्यामुळे कंत्राटदाराने सावरासावर करून छत टाकल्याचं दिसतंय। यावर्षी जनप्रतिनिधी चक्कार शब्द बोलण्याचा धाडस करताना दिसत नाहीत। दोन रस्त्याच्या दोन तऱ्हा समोर आल्या आहेत। असे अनेक मार्ग आहेत, मात्र त्यांची चर्चा व्हायला हवी, तरच रस्ते विकासाच्या दर्जेदार कामाला गती मिळणार आहे। नसता थातूर मातूर गुंडाळपट्टी करून रस्ते विकासाचे कंत्राटदार तीन तेरा वाजवल्याशिवाय राहणार नसल्याची नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे।